गाईज वेलकम टू आर डेली ब्लॉग्स. तर मग आज येणार आहे मम्मी आणि आज जेवढं काय काय होईल सकाळ ते रात्रपर्यंत ते मी ट्राय करेल तुम्हाला सर्व दाखवायचं आणि मग मी 9 वाजता ब्लॉग अपलोड करेल. सो लेट्स गो. सो गाईज आता मी चालली आहे नाक्यावर कांदा बटाटा आणायला आणि नाक्यावर गेल्यावर तुम्हाला थोडासा बाजार पण दाखवेल. सो लेट्स गो. 3 hours later. गाईज तर मग आता आम्ही आलोय वरती टेरेसवर आणि सार्थक आणि ही दोघं मिळून म्हणजे माझी केसांना मी बोली वेणी बांधा कारण की आज रात्री जत्रा आहे. मग थोडीशी करली होती केस आणि मग असंच आता मम्मी पण येणार आहे. मम्मी स्टेशनला पोचलेली आहे भाईंदर स्टेशनला, तिथून मग विरारला पोचेल. सो स्टे ट्यून्ड. आणि मग आता तगड खोलू तेव्हा भेटू. स्टे ट्यून्ड. 1 eternity later. काहीच हे बघा आम्ही म्हणजे ब्राझील सारखी केस बांधलेत. म्हणजे मला केस मिनी आणि ध्रुवीने हा तेच पण सांगितलं तर मी ना म्हणजे मला करली पाहिजे आज जत्रेसाठी केस, म्हणून मी अशी बांधायला सांगितले. आपण ही केस डायरेक्ट रात्री खोलायची जेव्हा आपण तयारी करायला घेऊ तेव्हा. आता किती वाजलेत? 3:45. येस, आता 4 वाजता तगड खोरायला जातील. मम्मी तगड खोरायला जाईल. स्नोमॅन आल्यावर बनवू ना आपण. तगड खोरून आली ना मी की मग आपण स्नोमॅन करू. आम्हाला स्नोमॅन पण बनवायचं आहे. मम्मी पप्पा तर रिक्षात बसतात, मम्मी पप्पा पण आता येतील. A few moments later. मी गेलेली बॅग घ्यायला. योयो दीदी तगड खोडायला गेलेली. तरी पण डोला ऐसे केलं दिली त्याला ते रिक्षात बसून दिलं मी. 2 hours later. हॅलो गाईज, तर मग मी सकाळपासून काहीच शूट नाही केला. म्हणजे तुम्हाला बाजार दाखवायचा होता तो पण राहिला. तर आता आम्ही जेव्हा जाऊ जत्रेमध्ये तेव्हा दाखवू तुम्हाला सर्वच. ऑफकोर्स ते मी काय पण करून दाखवेनच. आता जसं तुम्ही बघितलं मम्मी पप्पा पण आले, ती वहिनी पण आली आहे. तर मग किचनमध्ये आता पास्ता होतो आहे ते मी तुम्हाला दाखवते. सो पास्ता रेडी होईल कम्प्लीट तेव्हा दाखवेल. आता मी दाखवणार नाही. आता लेट्स गो. करते आली मला इटिंग पास्ता. Eventually. आता हे जे कर्ज आहेत ते मी काढत आहे बघूया आणि आता मी दुसरेही घालते. आता मी हे छोटे छोटे कर्ज आहेत. काहीच कॉल्स तर नाही झाली पण थोडीफार जाड झालेत. सही हा नाही या तुला आरती काढायला बसवलं. एवढी बाकी आहे.
एकच वा. आम्ही ज्या काढत होतो त्या व्हिडिओ काढला नाही कारण की आम्हाला जमलं नाही कारण की ध्रुवी पण करत होती. मी पण म्हणजे मी फक्त अशी पकडून होती आणि याची करत होती. सो तुला बीचवाल्या ब्लॉगमध्ये बघितले सगळे. सो आता आपण डिरेक्ट रेडी होते ऑफिस. याचीला कामाला लावलं आज. कियो इथे ये बघा. Later. हॅलो गाईज, तर मग आता आम्ही जत्रेसाठी रेडी झालो आहेत आणि ते काय नाही काय चालू. मारते मला. ती बाई इथे आहे ती. मला मारते. मला मारते ध्रुवी. ओय. अरे असं उचलला कियू पहिला आमची कशी ऍक्टिंग करते. सो आता आम्ही झालो रेडी आणि आता आम्ही सो या डिस्टर्बन्सला ऐकणार. सो लेट्स हॅलो गाईज, तर मग आता आम्ही निघालोय. ध्रुवी इज रेडी, आय एम रेडी. याची इज बिझी फोटो शूटिंग आणि दादा मम्मी दीदी वगैरे. सो लेट्स गो. आम्ही निघताना तुम्हाला शूट करून दाखवू. स्टे ट्यून्ड. सो मच ऑफ सुनसान रोड. आय नो कालो काय दिसायचं नाही ना. आम्ही चाललं 1 2 3 4 5. काहीच याची इथे कानातली घेते. कुठची घेते? एक ही चांगली वाटते आणि ही पण मस्त वाटते. आणि ही ना. किती झाले? ओके, अजून एक घे ना. 3 पुरे कर ना. हा मी सांगू का, तू अशा घालत नाही ना. नाही असं झुमकाच घेते का काय आता? मग ह्याच्यामध्ये बघ लांबून जावं लागेल. हे बघ. हा पण मस्त आहे. घे काय घे ना. तू जो घालशील तो घे. बघ ते पिंकवाला पण सही आहे. तर बघ दिसते त्याच्यामध्ये असा ग्रीनवाला. हे बघ. ब्लॅकवाला पण आहे. हा घे. 3 पुरे कर ना. भारी दिसते. मला हार्दिक पांड्याचं किचन पाहिजे पण मला ते भेटत नाही. मी पक्का शोधला पण भेटत नाही. या तुझी उलट पक्की शॉपिंग झाली. कानातली घेतली, कडा घेतला, पण माझं हार्दिक पांड्याचं किचनच नाही भेटलं. आता म्हणजे एक भेटलं आहे ते त्याच्या जर्सीचं आहे. सो लेट्स काही सर्व इथे आता कॅपची शॉपिंग चालू आहे आणि आमचं अजून काहीच आता पत्ता नाही. पैसा पण माझ्याकडेच ठेवायचा. पैसे आपण एकत्रच चाललोय. आता आपण एकत्रच चाललोय. तुम्हाला पाळण्यातच बसायचं आहे. हा पाळण्यात बसायचं आहे. मी जेवलोय ना. राधाकृष्ण फोटो फ्रेम खूप चांगली आहेत. सर्वच याची चांगली आहेत. हम फ्लॅट चालतो. हा एक नंबर आहे ना. सही आहे. एक तरी फुटला का? पैसा फुकट. तिथे काय तिथे मारणार आहे का? बरोबर तिथे मारणार. असं बोल.
पैसा वाया. असं कोणात जायचं. कुठे की नाही नक्की मला समजत ब्लॉगिंग. याचं काय नाही खात. हे बघा जत्रा आता संपलेली आहे ऑलमोस्ट, कारण की 1 दिवसाचीच जत्रा असते नाही, तर सगळं बंद करायला घेतलंय. ऑलमोस्ट मी स्टार्टिंगला बघितलं असेल किती गर्दी होती, आणि आता बघा. झाडू तुला घ्यायची ती बारकुशी झाडू. काय झाडू होईल त्याच्यात. काहीच आहे बघा जत्रा ऑलमोस्ट संपलेली आहे, तरी पण मावशी दीदी आणि मम्मी चलायचं नाव नाही घेत. म्हणजे भांडी तवा काय काय बघतात ना, काय काय बघतात, तरी अजून ती लोक चलत नाही. आता आम्हाला बोलतात चला, स्वतः टाइमपास करतात ते काय नाही. आता बघा कुठे दाखवते. आता हे लोक चला बोललेले. हा ना. A few moments later. सो गाईस आता बघा आम्ही जत्रेत जाताना आम्ही चालत गेलेलो, आणि आता काय बोलतात की आपण रिक्षा करतो. आणि याच त्या दीदी आणि मम्मी आमच्या मागे चालतात, त्या बहिणीला बोलत होत्या अरे हलवेले चालू आपण आपल्या घरा येऊन काय झोपाचंच आहे. आणि याच त्या बोलतात रिक्षा पकडू, अजून आपल्या घराला गौरव टाईम आहे बघ. तर मग कायच बोलायचं आता. आणि म्हणजे जत्रेमध्ये ना यांच्याचमुळे टाईमपास झाला आहे. हे घ्या ते घ्या. लास्टला मी ही बॅग घेतली की नाही ही, तर आता मी घरा गेला की मला अख्खा बाजार लागतो. सो आता आम्ही चाललो घरी, लगेच घरी येत पण काय करणार. सो आता आम्ही चाललो घरी. सो लेट्स गो. सो आता आमचं रामाचं मंदिर आलेलं आहे, तरी या लोकांना रिक्षा करायची. हा आता मी तुम्हाला रस्ता दाखवते. आणि दीदी नसेल ना तर बाहेर, दीदी आतमध्ये असेल ना, तिथे झोपली असेल. याच्यासाठी दीदी झोपली, दीदी कामाला आहे. पावरी कापली. हे बघा हे आहे आमचं रामाचं मंदिर, आणि मंदिराच्या ऑलमोस्ट समोरच आहे हॉस्पिटल. सो गाईज आता आम्ही पोचणार आहोत सुभाष लाईनला. आणि म्हणजे सुभाष लाईनला पोचलो की आमचं घर काय आलंच, ते काय लांब नसते, ते काय लांब नाही मिळत. मग सो आता आमचं घर काय लगेच आलं नाही का. ध्रुवी कुठे आहे? अरे मी इथे दिसत नाही का. काढू काय दुकान चालू आहे, फक्त एक दुकान चालू आहे, घंटा माहिती आहे. हो दिसतंय ते आपल्याला. आता रामाचं दुकान पण बंद झालंय. खूप जास्तच थंडी लागते माझ्या अंगाला, तर अशी काटे जाम थंडी लागते. सो लेट्स गो. काय बसा, चल गपचूप घरी. लेट्स गो. तर ही आता आली आहे आमची सुभाष लाईन. आईनं कालं काय दिसत नाही. सो ही आहे सुभाष लाईन, आणि मम्मी आणि दीदी तिथे चालतात बघा. कौरी म्हणजे कौरी हल्लेलं चालतात या बायका, आणि आमचं खरं थोडे चालतं. आणि आता आमचं घर हे काय लगेच येईलच. सो येस गाईज हे बघा आमचं घर आलेलंच आहे. हे बघा तुम्हाला तिथे दिसते, त्याच आवर हाऊस. हे आहे डीमार्ट. ही आहे त्यांच्या मागे जी मंडळी होती ती. आय नो तुम्हाला दिसत नाही, काळं काय काय करू नाही शकत. आणि ही बघा ही तिथे आहेत दीदी आणि मम्मी, जे लोक अजून आवरत टाईम, अजून इतकं टाईम चालतात. आमचं घर पण आलं तर ते लोक अजून मागेच आहेत.
सध्या काय बोलायचं म्हणजे आवडं टाईम कोण करतं का. एकतर एवढी थंडी लागते, आम्ही स्वेटर नाही घातलं तर काय बोलायचं. आणि आत्या पण झोपले. हम घर पहुंच गए, हम घर पहुंच गए, हम घर पहुंच गए, 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 घर पहुंच गए. मारेन तुला मी. जीज खराब करशील बाबू माझी. घर पहुंच गए. दही दादा पण आलेला आहे आता. अशा प्रकारे आम्ही पोचलो आहोत घरी. जाम थंडी लागते, अशा प्रकारे बसलेलो आहोत. आमचे पाय दुखायला लागले. जाम थंडी लागते, नक्कीच थंडी लागते. दादा पाठीच होता. मी तेच सांगते, दादा कुठच्या कुठे पोचला आणि तुम्ही कवर हल्लू चालत होता त्याला. सो गायच मी आता पोचलो घरी आणि हा ब्लॉग मी इथेच एंड करते. म्हणजे मला तुम्हाला दाखवायचं होतं की आम्ही सर्वांनी काय काय शॉपिंग केले, पण ते मी उद्याच्या ब्लॉगमध्ये टाकेल. कारण की आता ऑलमोस्ट खूप लेट झालं आहे, 1 वाजला आहे आणि उद्या पण उठायचं आहे लवकर आणि झोपायच्या आधी मी ब्लॉग एडिट करून अपलोड करून टाकेल. सो म्हणजे रोज आपला ब्लॉग 9 वाजता तरी अपलोड होतोच, पण आज लेट झालं कारण मला माहीत नव्हतं आवरा लेट होईल जत्रेत फिरायला आणि परत घर यावाला पण आवरा लेट होईल माहिती नव्हतं. सो आता हा ब्लॉग आपण इथेच एंड करूया. सो गाईज व्हिडिओला लाईक करा, कमेंट, आपल्याला सबस्क्रायबर्स पाहिजे, आपले सबस्क्रायबर्स पक्के कमी आहेत तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जेवढं होऊ शकेल तेवढं शेअर करा आणि लाईक करायला पण विसरू नका. सो भेटूया आपण पुढच्या ब्लॉगमध्ये. सो बाय बाय, गुड नाईट, स्लीप टाईट.